श्रीराम समर्थ नाम समाधी सहज समाधी. प्राध्यापक के. बेलसरे लिखित पुस्तकामधील वाचन सुरू आहे. भाग क्रमांक 4. भगवंत अनंत आहे, त्याचे नाम तसेच अनंत आहे. नाम घेणारा आज शांत आहे. नाम घेता घेता तो अनंत झाला की अनंताशी समरसता होते. हेच भगवत दर्शन होय. अनंताचा साक्षात्कार होण्यास शांताला अनंत काल वाट पाहावी लागते. पण मौज अशी की अनंत काल वाट पाहण्याची तयारी झाली की चटकन काम होते. ही तयारी करण्यास नामस्मरणासारखा अन्य उपाय नाही. नाम घेणारा म्हणतो की नाम सांभाळण्यापलीकडे मला काही ठाऊक नाही. या नामनिष्ठेमध्येच भगवत दर्शनाचा आरंभ आहे. नाम कसे, कोठे व किती घ्यावे? नाम बसून घ्यावे, पडून घ्यावे, उभ्याने घ्यावे, चालताना घ्यावे, बरे असताना घ्यावे, बरे नसताना घ्यावे, सकाळी घ्यावे, संध्याकाळी घ्यावे, रात्री घ्यावे, अपरात्री घ्यावे, घरात घ्यावे, स्मशानात घ्यावे, सुखात घ्यावे, दुःखात घ्यावे, मंगलात घ्यावे, अमंगलात घ्यावे, एकट्याने घ्यावे, संगतीत घ्यावे, तरुणपणी घ्यावे, म्हातारपणी घ्यावे, स्वदेशी घ्यावे, विदेशी घ्यावे, काळ जवळ येत चालला म्हणून घ्यावे. म्हणजे मग अंतकाळी नाम येईलच येईल. नाम घेत घेत जग सोडून जावे. नामाचा अभ्यास पचू लागला की सर्व कोशात सत्वगुण झपाट्याने वाढीस लागतो. मग देहातील पृथ्वी, आप व तेज तत्वे क्षीण होतात. वायू व आकाश या तत्वात वाढ होते. अर्थात घट्ट व जड अन्नाची जरूर कमी होते. पातळ अन्नाने देह ताजा तवाना राहतो. नामाच्या अभ्यासाला झोपेवर नियंत्रण अवश्य आहे. पुढे पुढे थोडी झोप म्हणजे 3-4 तास झोप पुरेशी होते. मी थोडा वेळ निजणे हे विसरावे. नाम मनाला चिकटले की स्वतःच्या देहाची घाण जाणवू लागते. मग दुसऱ्याच्या देहाचे आकर्षण, पुरुषाला स्त्री देहाचे व स्त्रीला पुरुष देहाचे आपोआपच लटके पडते. ज्या सत्पुरुषांकडून आपल्याला नाम मिळते त्याचे जे महत्त्वाचे अनुभव असतात तेच आपल्याला येणे हा नामाचा अभ्यास यथायोग्य चालल्याचा खरा संतमान्य पुरावा आहे. तरी पण 1. प्रपंचाची हौस न उरणे. 2. हवे नको पण कमी होणे. 3. आहे त्या परिस्थितीत समाधान राहणे. 4. चिंता व भय, विशेषतः दारिद्र्य व मृत्यू यांचे भय न उरणे. 5. मनातील विकल्प निर्मूल होणे. 6. वाणीत रस उत्पन्न होणे. 7. अंगी उदारपणा येणे. 8. कोणाबद्दल हीन बुद्धी नसणे. 9. अंगी निर्वैरपणा बाणू लागणे. 10. आणि उगीच शांत शांत वाटणे. हे सारे नामाच्या अभ्यासकांना येणारे चिरंतन अनुभव आहेत. ज्याला नामाची चटक लागली तो रात्र नामासाठी राबवतो. रात्र नामासाठी राबवण्यास रात्री थोडेच पण पातळ अन्न खावे. नुसते दूध, कपभर खीर, उकडलेला बटाटा, उकडलेली थोडी भाजी अथवा भाजीचा रस, लहानसा दाण्याचा लाडू, खजुराचे पाणी, लिंबाचे सरबत, भाताची पेज, 1-2 चमचे कॉम्प्लान अथवा इलेक्ट्रॉल इत्यादी सेवन करावे. त्याने पोट हलके राहते, जाग लवकर येते आणि पहाटे नाम सुरेख होते. जगात परमार्थ सांगणारे थोडे नाहीत, पण आपली नामावरील श्रद्धा बळकट होईल व ती वाढेल अशा माणसाचेच श्रवण करावे. भगवंताच्या अनुसंधानाला सोडून जो सांगतो त्याच्या नादी लागू नये, पण त्याला नावे ठेवू नयेत. शहाण्याने फालतू चौकशा सोडून सद्गुरूकडून आलेले नाम मनापासून व अर्थासह जास्तीत जास्त जपावे. ज्याला नामाचा अनुभव सत्वर हवा असेल त्याने आतून म्हणजे अंतरात्म्याकडून आज्ञा होईपर्यंत समाज कल्याणाच्या नादी लागू नये. यापायी मिळवलेले लगेच खर्च होऊन जाते. सद्गुरूने दिलेल्या नामात त्याचे ज्ञान व सामर्थ्य दोन्ही असतात. म्हणून नामाच्या अभ्यासात नामच मार्गदर्शन करते. त्याचे सहाय्य का घेऊ नये? नामात स्थिरावलेल्या साधकाच्या जवळ बसून नाम घ्यावे. त्याच्या नामप्रवाहाची स्पंदने आपल्या सूक्ष्म देहावर आदळतात. मग आपले नाम आपोआप जोरात चालते.
नामस्मरणाचा परिणाम खरा सूक्ष्मदेहावर होतो. सूक्ष्मदेहाला हळूहळू नामाच्या स्पंदनाचा आकार येऊ लागतो. तेव्हा नाम सहज विनाश्रम येऊ लागते. पण त्यामुळेच मनोरचनेत बदल घडतो. सद्गुरूंची कृपा म्हणजे काय? त्यांच्याकडून आत्मसामर्थ्याने भरलेले नाम मिळणे हा कृपेचा आरंभ होय. नंतर नामाच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणी आपोआप दूर होणे व नाम स्थिरावणे हा कृपेचा मध्य होय. आणि नामाच्या ताब्यात जाऊन मीपणाने न उरणे ही कृपेची सीमा होय. जीवनात काहीही घडले तरी नाम सोडायचे नाही एवढा मनाचा घट्टपणा सद्गुरूंना पुरतो. मग त्यांनी आपल्याला हाताशी धरलेच म्हणून समजा. मग प्रपंचाचे दडपण कमी होते आणि आता माझा प्रपंच व परमार्थ तुम्हीच पाहना अशा अलिप्त वृत्तीने नाम घेणारा जगात वावरतो. नामाच्या अभ्यासाने सूक्ष्मात शिरकाव होतो. मग चांगली स्वप्ने पडतात, त्यात दर्शने होतात, अतींद्रिय प्रकाश दिसतो, मोठे सुगंध येतात, पुढे घडणाऱ्या गोष्टींच्या सूचना मिळतात, माणसांच्या मनातील कळते, बोललेले खरे ठरते इत्यादी. पण या क्षुद्र गोष्टीने हुरळून जाऊ नये. उलट नामाचा अभ्यास वाढवावा, नाहीतर केलेले तप वाया जाते आणि आपण पूर्वपदावर येतो. दुसऱ्या नाम अभ्यासकाला आलेला अनुभवच आपल्याला येईल असे नाही. तो यावा असेही म्हणू नये. कदाचित आपल्याला तसले अनुभव येणार देखील नाहीत. परंतु ज्याला अनुभव येतात त्याच्याहून आपले नाम खरोखर खोल असू शकते. नामाचा अभ्यास चालू असता नामावरील व सद्गुरूंवरील निष्ठा नेहमीच प्रज्वलित राहते असे नाही. निष्ठेची धग एकाच डिग्रीला ठेवण्यास सत्संग अतिशयच अवश्य आहे. नाम घेणाऱ्या साधकाची संगत उत्तम, संतांच्या ग्रंथांची मध्यम आणि पवित्र स्थानात वास सामान्य. नामाचे अनुभव जिरवण्यास शिकणे अगत्याचे आहे. अनुभव जिरला तर आत्मसात होतो, मग नाम त्वरेने सूक्ष्मात प्रवेश करते. नामाचा अभ्यास करणारा व्यवहारात काय आहे, डॉक्टर, प्रोफेसर, पुजारी, स्वयंपाकी का पाणके आहे ते पाहू नये. तो आपले नाम कसे सांभाळतो ते नीट पाहून ठेवावे. त्याला बरोबरीने आपलेपणाने वागवावे. नामाच्या अभ्यासकाला खाली खेचणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी पैसा आणि मान दोन्ही जबरदस्त आहेत. अति सावध राहून त्यांना बळी पडू नये. जगात सर्व गोष्टींबद्दल, खुद्द ईश्वराबद्दल सुद्धा संशय आला तरी चालेल, परंतु सद्गुरूंनी दिलेल्या नामाबद्दल संशय आला की सारा परमार्थ धुळीला मिळाला हे विसरू नये. ग्रंथांची पारायणे किंवा स्तोत्रांची व इतर कशाची आवर्तने करण्यापेक्षा नाम अंतरी जपणे अधिक आध्यात्मिक व परमार्थदृष्ट्या श्रेष्ठ आहे. नामाचा वासनांशी निकट संबंध आहे. नामाच्या अभ्यासाने वासना तृप्त होण्याऐवजी त्या नाहीशा व्हाव्यात असे वाटू लागते. पुढे पुढे त्याच्याकडे लक्ष द्यायला अवसर राहत नाही. परिणामी त्या मरून जातात. म्हणून नामाचा आणि मृत्यूचा जवळचा संबंध आहे. वासना क्षीण झाल्या की मीपणा पातळ होतो व मीपणा विरघळला की मृत्यूचे भयच उरत नाही. नाम घेणाऱ्याने इच्छामरणी होण्यात नामाच्या अभ्यासाचा परम उत्कर्ष आहे. नाम घेताना भगवंत अथवा सद्गुरू आपल्याजवळ आहेत अशी स्वतःला सूचना द्यावी. सूचना रुजल्यावर त्यांच्या सानिध्याचा भास होऊ लागेल. अखेर आपण जेथे जाऊ तेथे तो बरोबर आहेच या अतींद्रिय अनुभवात त्याचे पर्यावसान होईल. नाम हे जीवनातील मंगळसूत्र समजावे. ते गेले की जीवनाचे सत्वच गेले. गतकालीन थोर नामसाधकांनी नामाच्या अनेक प्रतिमा सूक्ष्म जगात निर्माण करून ठेवल्या आहेत. आपल्या नामचिंतनाने त्या सतेज होऊन आपल्या भोवती आकर्षल्या जातात. त्यांचे सहाय्य मिळून आपल्याला नामाचे अनुभव येतात. नाम घेताना सद्गुरूंची मूर्ती प्रसन्न पाहावी. ती सजीव व सतेज असावी. डोळ्यातून वात्सल्य, करुणा, प्रेम व कृपा ओसंडत असावी. सद्गुरू माझे प्राणप्रिय आणि नाम सद्गुरूंचे प्राणप्रिय आहे या भावनेने नामाचा अभ्यास केला तर आपल्या सूक्ष्मदेहाला सद्गुरूंच्या मूर्तीचा आकार येईल आणि त्यात आपण न घेता नाम अखंड चालेल.
नामाच्या अभ्यासाला कमीत कमी म्हणजे 5 मिनिटापासून आरंभ करावा. 5च मिनिटे पण अगदी मनापासून नाम घ्यावे. रोज 1 मिनिट वाढवावे. अशी वाढ केली तर नकळत तासाचे तास नामात जातील. भगवंताच्या सद्गुरूंच्या चरित्रामधील भयानक व अप्रिय प्रसंगांचे वारंवार चिंतन करू नये. त्याने मन उदास होते व ते नामाला योग्य उरत नाही. एकीकडे शक्य तितके नाम घेणे आणि दुसरीकडे आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेत सद्गुरूंचा हात आहे ही जाणीव ठेवणे या परता परमार्थ नाही. नामाच्या अभ्यासकाने विनोदबुद्धी अवश्य ठेवावी, कारण विनोदाने दुःखाचा, अशुभाचा, अमंगलाचा व उदासपणाचा मनावरील ताण चुटकीसरसा नाहीसा होतो व नामाकडे लक्ष लागते. आपण आहोत तोपर्यंत त्याचे नाम घ्यावे. नामात इंद्रियांना निजवावे म्हणजे देहाला विसरावे. भगवंताने बोलावले की मागे न पाहता आनंदाने चालावे. नाम हेच सत्य, हेच चांगले, हेच योग्य, हेच हित, हेच न्याय्य आणि हेच सर्व सद्गुणांचे भांडार होय. नाम हेच धन आहे. श्री ब्रह्मचैतन्य नामाच्या अभ्यासामध्ये शांत अंतःकरण आणि मौन या दोहांना फार महत्त्व असते. ईश्वर शांत आहे. शांत अंतःकरण ईश्वर सन्मुख राहू शकते. अशांत अंतःकरण चटदिशी ईश्वर विन्मुख होते, पण तेवढ्याने संपत नाही. अंतःकरण जितके अशांत तितके आपण ईश्वरापासून दूर जातो. अशांत अंतःकरणाची विशिष्ट प्रकारची स्पंदने असतात. नामाची पण स्वतःची स्पंदने असतात. नाम घेत गेल्याने नामस्पंदनांना स्थैर्य येते. त्यांना एक बल प्राप्त होते. म्हणून अंतःकरण अशांत झाले की एका बाजूला बसून थोडा वेळ नाम घ्यावे. नामाच्या स्पंदनांनी अंतःकरणास अशांत करणारी स्पंदने थांबतात व आतमध्ये शांती पसरते. या अनुभवातून जावेच लागते. श्री सद्गुरूंची रूपे 2, एक मूर्त व दुसरे अमूर्त. त्यांच्याकडून आलेले नाम हे त्यांचे मूर्त रूप, तर त्या नामाच्या अभ्यासाने वाणी शांत होणे हे त्यांचे अमूर्त रूप होय. म्हणजे नामाचा जप हे त्यांचे मूर्त रूप, तर नामामध्ये वैखरी आणि मध्यमा दोहींचा लय होणे हे त्यांचे अमूर्त रूप होय. वास्तविक वाणीमध्ये मौन अनुस्यूत असते, पण ते दबलेले असते. अभ्यासाने नाम जसजसे आत खोल जाईल तसतसे माणसाचे बोलणे आपोआप कमी होत जाईल. हा स्थूल मौनाचा अनुभव समजावा. स्थूल मौनामध्ये माणूस तोंडाने बोलत नाही, पण आतमध्ये बोलण्याची क्रिया घडते. तोंडातून शब्द बाहेर पडत नाहीत एवढेच. याच्या पुढील पायरी म्हणजे काही प्रसंग असला तरी बोलण्याची उर्मीच येत नाही. उर्मी आली तर ती नामाचे रूप घेते, म्हणून बोलणे आवरावे लागत नाही. सूक्ष्म मौनाची ही अवस्था आहे. माझा अनुभव येथपर्यंतच आहे. यानंतरची अवस्था म्हणजे नाम वृत्तीपर्यंत पोचते. तेथे आतमध्ये सारे निशब्द होते. श्री एकनाथांनी त्यास महामौन नाव दिले आहे. महामौनात नामाचा केवळ ध्वनी ऐकू येतो. नाम घ्यावे लागत नाही, ते सहज अनायास चालते. नामाच्या अभ्यासातून नामाचा सहवास घडतो. त्या सहवासामध्ये सद्गुरूंच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. जेथे नाम तेथे माझे सद्गुरूंचे प्राण ही प्रचिती येते. त्याच्याही पलीकडे जे आहे ते अतिमौन होय. अतिमौनाच्या दिव्य अवस्थेमध्ये व्यवहारातील बोलणे, चालणे, ग्रंथ लिहिणे, उपदेश करणे हे सर्व यथासांग घडून आतील मौन यत्किंचित भंगत नाही. तेथे मीपणा शून्य होतो. केवळ शुद्ध असे स्वस्वरूपाचे ज्ञानमय स्फुरण तेवढे उरते. नाम घेताना मी शुद्ध व पवित्र होत चाललो आहे अशी सतत सूचना आपणच आपल्याला द्यावी. त्याचा फार फायदा अनुभवास येतो. माझे नाम कसे टिकेल या एकाच समस्येने अंतःकरण सारखे स्पंदित करावे, बुद्धीला गप्प करावे. ज्याला हे साधले त्याला नामाचा अनुभव फार लवकर येतो. समाप्त. पुढे आहे सहज समाधी. ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.